बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्ह्याचे जीएसटी विभागाचे प्रमुख सचिन जाधवर हे कालपासून गायब होते. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक सर्वत्र फिरले, मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी त्यांच्या पत्नी मयुरी सचिन ज्या काही ह्या आहेत त्या पोलीस ठाण्यामध्ये आल्या. शिवानगरला त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आणि काही 2-3 तासानंतरच त्यांचा मृतदेह बीड पाशीच असलेल्या एका रोडवर गाडीमध्ये आढळला आहे. ती हद्द आहे ग्रामीण पोलीस ठाण्याची. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. स्पॉट पंचनामा करण्यासाठी माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं ही ती फॉरेन्सिक लॅब आहे. याच्याच माध्यमातून फॉरेन्सिक लॅब त्याचबरोबर पोलीस विभागाचे प्रमुख आणि फिंगर पथक या ठिकाणी घटनास्थळी गेल्यानंतर जी काही गाडी होती त्या गाडीमध्ये त्यांचा मृतदेह पडला होता. ते एक जीएसटी विभागाचे प्रमुख होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आता त्याच धर्तीवर पाहिलं गेलं तर ही जी काही गाडी आहे हीच गाडी त्या डोंगर परिसरामध्ये होती. रोडच्या कडेला असताना एका पूर्णतः बंद होती आणि बंद असताना याच गाडीमध्ये त्यांचा जी काही घटनाक्रम आहे ते या गाडीमध्ये पाहायला मिळतोय. फिंगर पथकच्या माध्यमातून या ठिकाणी ठसे घेतलेत की नेमक्या या गाडीला कोणी हस्तक्षेप केला होता, काय काय केलं होतं. गाडीचा काचा फोडून शेवटी ही बंद गाडी असल्यामुळं या ठिकाणचा पूर्ण घटनाक्रम पोलिसांनी हस्तगत केलाय. या ठिकाणी एक सांगितलं जात आहे की एक गाडगं होतं, त्या गाडग्यामध्ये काही कोळशे असल्या आणि जाळ केल्याचा धूर केल्याचा असा संशय पोलिसांना या ठिकाणी व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा वरिष्ठांचा जाच त्यांच्यामुळे यांनी केलेलं सुसाईड, त्याच्यामुळे हे उचललेलं टोकाचं पाऊल या घटनेमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच धर्तीवर जो कोणी व्यक्ती असेल त्यांचा वरिष्ठ अधिकारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारण याच गाडीमध्ये सचिन यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे आणि त्याच्यामध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे. आज पाठीमागे पाहिलं गेलं तर त्याची पत्नी देखील आता या ठिकाणी आलेली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये दुःखाच्या डोंगरामध्ये त्या सध्या तक्रार देण्यासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात. प्रचंड वेदना त्यांना होताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं एक जिल्ह्याचे जीएसटीचे विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांचंच अशी घटना घडल्यामुळं यांच्या दुःखात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर यांना असह्य दुःख होत आहे. कारण सचिन जाधव एक प्रशासक चांगले होते, उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे प्रशासनामध्ये. त्याचबरोबर ते एक लेखक होते, साहित्यिक होते. MPSCच्या माध्यमातून 2012 साली त्यांनी टॉपर केलं होतं. कारण STI आणि MPSC परीक्षा एकाच वर्षी महाराष्ट्रातून प्रथम आल्यामुळं त्यांचं एक मोठ्या प्रमाणावर नाव होतं. कारण ते MPSCचे टॉपरचे विद्यार्थी होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये MPSCच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अनेक राज्याच्या सेवेमध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विद्यार्थी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर कोणत्या अँगलनी तपास करत आहे, कारण या घटनेला साक्षीदार पूर्ण जबाबदार कोण आहे, त्या धर्तीवर तपास होतोय का, ह्यांची नेमकी हत्या आहे की आत्महत्या आहे, ह्या पूर्ण घटनेचा उलगडा आता ग्रामीण पोलिसांना पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी एक अधिकारी वरिष्ठ असणारा त्याला ताब्यात घेतलंय. त्याला याच पोलीस ठाण्यामध्ये आता सध्या बंदिस्त केलंय. त्याच्याकडनं काय माहिती मिळते तेच आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहू. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.